छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून BHMSच्या विद्यार्थिनीनं आपलं जीवन संपवलं। आरोपीचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं। यातूनच तो तिला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता। या त्रासाला कंटाळून तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेने शहरात खळबळ उडाली। घटनेबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वैद्यकीय महाविद्यालय BHMSच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आपलं जीवन संपवलं। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानंतर 2 तासांत आरोपीला अटक देखील करण्यात आली। एकतर्फी प्रेमात त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे। गायत्री ही शहरातील फोस्टर महाविद्यालयात BHMSच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती। गावात असताना गायत्रीच्या आरोपीसोबत काही वेळा बोलणं झालं होतं, मात्र शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती। त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाईलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलवत होता। गायत्रीने याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार केली। मावशीने गावी जानेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नकोस असे समजावून सांगितले होते। त्यानंतरही त्याचा त्रास देणं थांबलं नाही। तो तिला लॉजर व इतर ठिकाणी भेटण्यासाठी बोलावत होता। या त्रासाला कंटाळूनच तिने 25 जुलै रोजी दुपारी वसतिगृहातील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे। सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे।